अयोध्येत बाबरी मशीद पडून 33 वर्ष होऊन गेली। तिथे राम जन्मभूमी मंदिरही उभारलं गेलं, मात्र तरी अद्याप बाबरी मशिदीचा वाद काही थांबलेला नाही। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये 6 डिसेंबर रोजी बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यात आली। तृणमूलचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी यासाठी पुढाकार घेतला, तर ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशिदीचं स्मारक उभारण्याची घोषणा तहरीक मुस्लिम शब्बान संघटनेनं केली आहे। दुसरीकडे पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी महागीता पठणचं आयोजन केलं। त्यामुळे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा धार्मिक वाद वाढण्याची शक्यता आहे। मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी, तर कोलकातामध्ये गीता पठणातून उत्तर। पश्चिम बंगालमध्ये बाबरीवरून वातावरण तापणार। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद बांधायचीच असा निर्धार करत तृणमूलचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यात आली। त्यासाठी पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादमध्ये जवळपास 3 लाख लोक जमले होते। तिथल्या बेलडांगामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक मुस्लिम तरुण बांधव डोक्यावर विटा घेऊन आले होते, तर दुसरीकडे बेलडांगामध्ये बाबरी मशीद बांधण्यासाठी पैसे गोळा करण्यासही सुरुवात झाली। हुमायूं कबीर यांच्या आवाहनानंतर एका चादरीमध्ये नोटा गोळा करण्यात आल्या, तर ऑनलाईन पेमेंटही स्वीकारलं जात आहे। शनिवारी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं बाबरी शैलीतील मशिदीची पायाभरणी तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी केली। कबीर यांनी मंचावर मौलवींसह औपचारिक रिबीन कापली आणि या दरम्यान कार्यक्रमस्थळी मोठ्यानं घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी 3000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली। तसंच नादिया, मालदा आणि उत्तर दिनाजपूर सारख्या जवळच्या जिल्ह्यांमधूनही अनेक नागरिक आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली। बहुत खुश हो। मैं 1 साल पहले ऐलान किया कि मुर्शिदाबाद में बेलडंगा में एक नया बाबरी मस्जिद का नींव रखूंगी। तो आज 6 दिसंबर में 1 बजे 10 मिनट तक मेरा लाखों आदमी इकट्ठा होके मेरा इतना लोग आया है, मेरा उम्मीद था जो 2 लाख लोग आएगी। दरम्यान हुमायूं यांच्या बाबरी मशीद बांधण्याच्या निर्णयाला भाजपनं जोरदार विरोध केलाय। शिवाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथं सनातन संस्कृती संसदेनं एका भव्य सामूहिक गीता पठणाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाला धीरेंद्र शास्त्री, राज्यपाल साध्वी ऋतंभरा आणि भाजप नेत्यांसह लाखो लोक उपस्थित होते। आयोजकांनी याला राज्यातील सर्वात मोठं गीता पठण असं म्हटलं। आध्यात्मिक वारसा जागरूक करणं आणि सामाजिक सौहार्द वाढवणं हा यामागचा उद्देश असल्याचंही सांगितलं। पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये 5 लाख लोकांनी एकाच वेळी गीतेचं पठण केलं। भारत में हम तनातनी नहीं सनातनी चाहते हैं। भारत में हम गजवाए हिंद नहीं भगवाए हिंद चाहते हैं। गीता एकमात्र ऐसा ग्रंथ है जिसके माध्यम से पूरे विश्व में सामाजिक समरसता, एकता और एकत्व का भाव जागृत किया जा सकता है। गीता ग्रंथ महान है, गीता का ज्ञान महान है, गीता भारत की शान है और गीता ही भारत का स्वाभिमान है। जिस घर में गीता जी हैं वह घर भी देवालय से कम नहीं है। जिसके जीवन में गीता, इसलिए पढ़ो गीता, जियो गीता और जीवन को बहुत प्रसन्नतामय रखो। बाबर या बावरी की कोई बुनियाद इस देश में नहीं है। कोई ईंटों की इमारत खड़ी कर सकता है, पर हृदय में बाबर को बसा नहीं सकता। ये राष्ट्र राम का है, राम का ही रहेगा। यहाँ भगवाई फहराएगा, यही सत्य है, ये सनातन सत्य है। 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत। त्याआधीच आता बाबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले। तृणमूलनं हुमायूंना निलंबित करून बाबरीच्या मुद्द्यापासून अंतर राखलेलं असलं तरी हुमायूं मात्र तृणमूलसाठीच मोठं आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी स्वतःच्या पक्षस्थापनेची घोषणा केली आहे। आपण भाजप आणि तृणमूललाही सत्तेत येऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। मुस्लिमांकडे भरपूर पैसा आहे आणि ते बाबरी मशीद उभारणीसाठी आपल्याला मदत करतील असाही त्यांचा दावा आहे। त्यामुळे एकीकडे बाबरी मशिदीवरून हुमायूं यांचं आव्हान आणि दुसरीकडे भाजपची रणनीती असं दुहेरी आव्हान यंदा ममता बॅनर्जींच्या तृणमूल समोर असू शकतं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।